मुलांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा परिसर भाग 2चा तिसरा धडा पृथ्वीवरील सजीव. चला तर मग सुरुवात करूया. 3.1 पृथ्वीची उत्पत्ती. आपणा सगळ्यांना काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती का, की बदलली? ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमकं कोणते बदल झाले? शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. चला तर मग आपण ह्या टॉपिकला समजून घेऊया. मुलांनो, तुम्ही कधी आकाशाकडे पाहिलं आहे का आणि विचार केला आहे आपली पृथ्वी कशी तयार झाली असेल ते? ती नेहमीच अशीच होती का, ज्यामध्ये समुद्र, प्राणी आणि झाडं आहेत? चला तर मग खूप खूप मागे जाऊया. सुमारे 4500 अब्ज वर्षापूर्वी अंतराळात एक मोठा अत्यंत गरम गॅस आणि धुळेचा ढग वेगाने फिरत होता. त्या फिरणाऱ्या ढगाच्या मध्यभागी एक मोठा आगीचा गोळा तयार झाला, ज्याला आपण काय म्हणतो, सूर्य. आणि सूर्याच्या आजूबाजूला तयार झाले ग्रह. ते कोणते कोणते? बुध लहान व करड्या रंगाचा आहे. शुक्र पिवळसर ढगांनी वेढलेला आहे. पृथ्वी निळसर व हिरवीगार पाण्याने भरलेली. मंगळ लालसर धुळेने भरलेला. बृहस्पती सर्वात मोठा, मोठ्या लाल ठिपक्यांसह. शनी त्याच्या सुंदर वलयांसह. अरुण हलकासा निळसर थंड ग्रह. वरुण खोल निळा. आणि त्यापैकी एक होता आपला सुंदर ग्रह पृथ्वी. पण पृथ्वी सुरुवातीला शांत व थंड नव्हती. ती होती एक आगीने भरलेली गरम गोळा. हळूहळू पृथ्वी थंड व्हायला लागली. समुद्र तयार झाले, वायू तयार झाला आणि मग आला खूप मोठा पाऊस. आणि कोट्यावधी वर्षानंतर जीवनाची सुरुवात झाली. सुरुवातीचे सूक्ष्मजीव आले, नंतर झाडं, प्राणी आणि शेवटी आपण माणसं आलो. म्हणूनच पृथ्वी नेहमीपासून अशी नव्हती. ती तयार झाली ताऱ्यांच्या धुळीनं, गेली आग व पाण्याच्या प्रवासातून आणि बनली आपली सुंदर जगायची जागा पृथ्वी. तर मुलांनो, तुम्हाला हा टॉपिक नक्कीच समजला असेल. भेटूया पुन्हा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये